हॉस्पिटल्समध्ये जसं आमच्याकडे देखील महात्मा फुले योजना आहे, तर त्याच्यामध्ये आपण रेडिएशन ट्रीटमेंट पेशंटची स्कीममध्ये फ्री करू शकतो. आता ते गव्हर्नमेंटने काही नियम लावून दिलेत की कोणत्या पेशंट ट्रीटमेंट कशात बसवायची, कोणत्या आजाराला काय ट्रीटमेंट द्यायची, कोणती टेक्निक वापरायची, त्यानुसार ते आपल्याला फक्त फॉलो करावायचं असतं. तर आवश्यक नाही की पेशंटची ट्रीटमेंट ट्रस्ट आहेत, काही NGOज आहेत की ज्या पेशंटला क्राऊड फंडिंग आहे की अजून पेशंटला मदत मिळू शकते, पण पेशंटनी डॉक्टरांपर्यंत गेल्यानंतर मार्ग पुढचे मोकळे होत असतात. त्यामुळे पैशाला न घाबरता तुम्ही डॉक्टरांपर्यंत पोहोचा, तुम्हाला आपोआप मार्ग मिळतील. कारण जरी तुम्ही त्या पर्टिक्युलर हॉस्पिटलला जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकत नसेल, तर डॉक्टर तुम्हाला नक्की काय करतात की तुम्हाला चांगली ट्रीटमेंट कोणत्या दुसऱ्या हॉस्पिटलला फ्री ऑफ कॉस्ट होऊ शकते. कारण काही मेडिकल कॉलेजेस असतात, काही हॉस्पिटल्स असतात, काही ट्रस्ट हॉस्पिटल असतात, ते टाटा मेमोरियल हॉस्पिटल्स आहेत. तर अशा ठिकाणी काही गोष्टी असतात की ज्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळू शकतात. तुम्ही तिकडून मेडिसिन, आजकाल ड्रग्सची कॉस्ट खूप कमी झालेली आहे. गव्हर्नमेंटने त्याच्यावरती बरेच निर्बंध लादलेले आहेत. त्यामुळे कॅन्सरसाठी जी औषधं आहेत ती बरेच प्रकारे